गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभ सकाळ. सकाळचं वातावरण बघा आणि पाऊस उघडलेला आहे. पाऊस उघडला की असं असतं. आज कपडे बिपडे धुवून एकदम चकाचक. आज आंघोळ्या केल्या की आधी कपडे धुवून टाकले वाळायला सुकायला, कारण का पाऊसच बंद व्हाय ना. हिरवळ द्या ठेवून ती हातातलं कसं लोळते बघितलं का. तुम्हाला म्हणते बापू मी त्यांना कशाला म्हणून, म्हणजे मिरची जळून जाईन आहे ना. मेथीची भाजी खावावं म्हणलं बापूला मस्त वाटतंय महाग, पण आता बापू तर काय आणून द्याय ना. तर आपला आपणच का आणून खाऊ. होय आत्या, आपला आपणच आणून खावा म्हणलं. प्रत्येकाला तसंच करावं लागेल. आपापल्या सोयीने जगावं लागते. हो ना. दुसऱ्याच्या जीवावर जगून जमत नाही. मी माझ्या जीवावर जगतो. अगं पाणी रोज 30 रुपयाचं, म्हणजे मेथीच्या पेंड्या रोज 2 आणतोय. मग आता महिना 2-3 महिने झाले 30 रुपयाचं रोज पाणी खाते. स्वच्छ आहे हा पाणी. खाली बसा की बर, खाली बसून निवांत बोला वाईज. भेंडी आणली, बटाटा, हिरवी मिरची. काय म्हणताय? डाळ तिकडे या. मुगाची टाका नाहीतर मटकीची टाका. कशाची तरी टाका, पण कडे तुम्ही किरकिर कर नका जेवता. आम्ही काय बोललोच नाही. तुमचं बापू गेलं दूध घालायला. घरात आत्याची चालली मेथीची भाजी करायची, पण माझं कसं झालं, मी धार काढली आज. कपडे धुतले आणि मग धार काढली. ही होतं गै माशा पण लई चावत्यात, आणि मग ती गै धार नीट काढून देत नाही काय नाही. मग उशिरा काढले. तिला राहिले खाया टाकाय. सकाळ कांड्या ठेवल्या होत्या, थोड्या होत्या उसाच्या, तिकडं चरायला बांधायची या. पण अजून ही काय म्हणतात त्याला, गवतावलं दैवार काय गेलं नाही. सकाळी तर पाऊस बंद झालाय म्हणून तिला पटांगणात बांधली आहे. माशा लई चावत्यात व काय करायचं. मोठा पाऊस नाही ना झाला आमच्याकडे, सगळं अशी चिकचिकच आहे, त्याच्यामुळं माशा जास्त चावत्यात. तरी असं पटांगण आहे, तिला स्वच्छ जागेत बांधलेली. कपडे पण सुकले आणि आता मला गिनी गोल आणते तिला थोडासा कापून. वासरू इथंच बांधलेलं आहे, कारण का वासराची लई नाटकं चालते. ते पियतं गईला, सकाळी पाजलं तरी तसं करतं. बापूंचा त्यांचा व्हिडिओ चालू केला काढायला, स्टोरेज फुल झालं. ह्या आयफोनचा एक लय वैताग आहे, ते स्टोरेज डिलीट करायला न्याला. गेला वेळ तर बापू गेला दूध घालायला. म्हणलं आता गाईला खाया टाकावं, आणि मग राहिलेलं आलं बापू लवकर तर काढा व्हिडिओ, नाही तर निवांत परत. मग आता पावसा पाण्याची घरीच येतं. बघला आता आज थोडं वास आणलंय. बापू मारत्यानं औषध मारल्यावर मग थोडासा विर्या टाकायचा. तुम्हाला दाखवलं की लागलीच ओरडायला. सकाळवरून किती खायला टाकलंय तरी तशीच करते. झालाय आता असा गिनीवर. आता हे असलंच कापून न्यावं लागतंय ना तिला. कवळच न्यावं लागतं वाईस. लय पण मोठं झाल्यावर त्याला लय कांड्या फुटतात. मग कांड्या पण नीट खात नाही त्या, लय मग चिपाडं गाळते ते. इकडं विहिरीचं थोडं व्हायचं आहे, इथं व्हायचं थोडं हे झालेलं आहे. हे सगळं तोडावंच लागेल. लय राडा होतो विहिरीच्या कडेने, तरी सगळं सारखं काढावं लागतंय. काय विहिरीत किती पाणी आलं बघितलंच नाही डोक्यात. चला आता एक वजन येऊन टाकते आधी. महाग आली आहे का नाही, चुकून कुठं इतकी बारीक ध्यान ठेवते ना. आता धार काढली, तुला दूध ठेवलं, पण तुला कळतं का कुठं हिंडाव कुठं नाही. होय ग, जिकडं जाईन तिकडंच माझ्या मागं हिंडती या. आता तिथं चिमण्या वराट्यात, त्या चिमणीला राखाण बसल्या, तर हिला बळ तरी चिमणी घावून का. झोपलेली उठून आली होय, कळतं का नाही काय तुला. होय ग, कुठं हिंडाव कुठं नाही, इचू काट्याचं ह्याचं अशी येड्यागत करतात का नाही. हो काही बारक्या पोराच्या वर जपायची ती गुरं मांजरं कुत्री कोंबड्या शेरड. नशीब ती शेरड होतं ती ही केली इकली, कोंबड्या सगळ्या ही केल्यात. नाही तर त्या तर लय महाग हिंडायच्या, लय वैताग द्यायच्या. कोंबड्या तसल्याच होत्या आणि शिर्डी तशीच करायची. तर अशी करायची ना, मी जवळ इकडं तिकडं दिसती या तर गप बसायची. आणि मी थोडी अशी लांब गेली घरनं एवढ्यातनं
अशी कुठं जायचं ही म्हणल्यावर किंवा घरात बसलेली असल्यावर काय काम चाललेलं असल्यावर अशी वरडायची इतकी त्रास द्यायची ना, राग व्हायचा त्याला. मी ऐकून टाकली, लई शारडावा त्या वर 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 सगळ्या ऐकून टाकल्या. दारात झाडं लावलेली आणि ती रोज खवळायचं, इथं झाड खाल्लं तिथं झाड खाल्लं, तसं केलं असं केलं, आमकं झालं फलानं चाललं. कोंबड्या इथं झाडं उकारतात तिथंच झाडं उकारतात, ती आमकं होतंय तमकं होतंय. मी इतका वैताग आला ना, रोज शिव्या खाण्यापेक्षा मी काय केलं, सगळं चिकून टाकलं. म्हणलं तारासच नको. आता ही मांजर तशी करतीये मला, कुठं बसली तो का त्याच्यात दिसती का तुम्हाला? अजून त्या गाई तिकडं वरडायला लागली. ती माझं डोकं खाई नाही, तर तिला एकदा खाया टाकल्यावर सुख लागल. खाया टाकली म्हणजे गप्प बसते अशी. तर एवढं खाल्लं म्हणजे मग न्यायची तिकडं, थोडंसं तर फटाकतंय वाऱ्याने. आबाळ तर हायच गच भरलेलं. एकटा मोठा पाऊस आहे नाही व, मोठ्या पावसाची वाट बघतो. ही सगळा मोर पाऊस आहे. तिकडं सारं गावातच गावात झाले पटांगणात. आणि का आठवड्याने किती खाल्लं टचून तरी ते सरायचं नाही. बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग.